नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकेकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आज आपण कुठेच आलेलो आहोत. तसं टायटल सांगायची मला गरजच नाही, तुम्हाला कळलंच असेल. आपण चाललेलो आहोत रायगडला राज्याभिषेक सोहळ्याला. आणि खूप वर्षांपासून मला चाललं होतं की जायचं आहे आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आपण राईड ऑर्गनाईज केलेली आहे. तर आपल्या राईडमध्ये खूप जण येणार आहेत, तर तुम्हाला पुढे कळेलच किंवा काही लोकांना कळलंसुद्धा असेल की आपल्यासोबत कोण कोण चाललेलं आहे. आणि खरंच खूप बरं वाटतं आणि खूप एक्साइटमेंट आहे. गर्दी तर भरपूर असणार आहे, तर प्रत्येकाला मध्ये दरवर्षी गर्दी असेल, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो दरवर्षी आणि त्याकरिता आपण उपस्थित असणार आहोत. हे आपलं सौभाग्यच आहे असं समजायला हरकत नाही. आणि खूप कमी लोक असतात त्यांना अशा काही गोष्टी अनुभवायला भेटतात आणि आपण त्या गोष्टी अनुभवतोय. खरंच खूप बरं वाटतंय. आपण काम करतोय, परत घरदार बघतोय, सगळं करतोय. आणि हे प्रत्येकाला नाही जमत, लक्षात असू द्या, प्रत्येकाला नाही जमत. आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्न असतात, कोणाला काही ना काहीतरी करायचं असतं, प्रत्येकाला नाही करायला भेटत, पण आपल्याला करायला भेटतंय. खरंच त्या आईवडिलांचे खूप खूप धन्यवाद. तसं मी कधी कॅमेऱ्यात बोललो नाही, पण आज बोलावंसं वाटतं की खरंच माझ्या आईवडिलांची किंवा तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या प्रेमापोटीच मी आज या गोष्टी करू शकतो. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसून का फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून गेलं असं करून घ्या. चला मग थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. तुम्हाला समोरचे दृश्य बघून कळतच असेल की पाऊस सुरू झालेला आहे. माझ्या मागच्या साईडे अजूनही ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात. आणि या साईडला बघाल तुम्हाला पाणी दिसतं. काय हरकत नाही, ॲक्च्युली सगळं आहे आमच्याकडे, रेनकोट वगैरे, पण कॅमेरा भिजायचा थोडंसं टेन्शन आहे. पाऊस तर झाला स्लो. फायनली आपण मीटिंग पॉईंटच्या इथे आलेलो आहोत. आणि मला बाईक जो असेल एक यामा MT R15, आपली एक्सप्रेस, जावा एक्सप्रेस, अशा 5 बाईक चाललेल्या आहेत. अजूनही काही जण येणार होते पण ती काही कारणाने आले नाही. काही लोकांना मस्त होती, काही लोक बोलले येणार आहेत पण ते आले नाहीत. पण जे आले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, तुम्ही खूप काय मिस केलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप काही एन्जॉयमेंट असणार आहे, खूप मजा येणार आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही हा व्हिडिओच्या येण्याच्या तुम्ही स्टोऱ्या पाहिल्या असतील तर कसं असतं ना की वेळेत काय गोष्टी केल्या चांगल्या असतात, तर वेळ निघून गेला त्याचा काय अर्थ नाही. अजितला तो ओळखता, अनिकेताचा मित्र, आणि आपले युवराज सर आहेत, आणि तिकडे ब्लॉक करतो आपला निलेश. तर असा काय आपला लाईनअप आहे. आणि तुम्ही ह्याच्या आधी पाहिलं असेल आम्ही पावसात थांबलो होतो, भरपूर पाऊस पडत होता. आणि त्याच्या पुढे आल्यावर बघा इथे ऊन आहे आणि या साईडला ढग आहेत, म्हणजे इथून पाऊस इकडे येतो. तसं आम्ही रेनकोट घेऊन आलो, आम्हाला अंदाज होता की पाऊस पडणार आहे. तर राईडच्या थोडं पुढे गेल्यावर पाऊस पडला, तर खूप असं गरम होतं बघा, तुम्हाला घामाघाम झालेलं दिसतं. आणि केससुद्धा बंद कॅप झालेला. आणि चला मग पुढे काय येणं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. आता डायरेक्ट आपण मोटो लॉक सेटअपमध्ये भेटूया. चला. फायनली आम्ही निघालेलो आहोत एक एक करून. मी थोडा लीड करतो आणि बाकी सगळे मला फॉलो करतात. आमचं एक रूल आहे की 70-80च्या स्पीडवर गाडी चालवायची आणि खरंच खूप मजा येणार आहे. ब्रेकफास्टसाठी आम्ही थांबलो होतो. समोर तुम्ही बघत असाल, तुम्हाला दिसत असेल चाय दोस्ती. जेव्हा पण मी कधी राईडला जातो, म्हणजे आमचे पण काही मेंबर असतील किंवा माझे मित्रमंडळी आहेत, ते इथे जाऊन थांबतात. खूप छान ब्रेकफास्ट इथे भेटतो. कधी आलात ते या. आपल्या बाईक तुम्हाला दिसत असतील, एक तर जावा आहे, आपली बाईक आहे,
विवेकची बाईक आहे, तिकडे R1 आहे. अशा टोटल 5 बाईक्स आहेत. आणि मला वाटते जेमतेम जास्त मी हळूहळू चाललो, एवढं घाई करत नाही. मला वाटतं जेमतेम 40-50 किलोमीटरची राईड झाली असेल. म्हणजे अजून थोडं भरपूर आहे, 100, 130-140 तरी असेलच. आणि इथून जर समोर तुम्हाला दिसत असेल, इथे इरिशार गड आहे बघा. इथे तुम्हाला दिसत असेल, आता एवढं क्लिअर दिसत नाही, इरिशार गड आहे. तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी खूप मोठी जीवितहानी झाली होती. एक गाव होतं तिथे दाबलं गेलं होतं. पण मी खूप साऱ्या न्यूजमध्ये बघतो अजूनही ते गावची पुनर्वसन केलेलं नाही, म्हणजे काम चालू आहे पण अजून झालेलं नाही. तर त्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं, पण काय हरकत नाही, होतं. थोडंसं वेळ दिला आहे, काय गोष्टी होतील. आणि चला मग डायरेक्ट तुम्हाला मोटोरॉक सेटअपमध्ये जाऊ. चला चला गुगल मॅप पण लावून झालेलं आहे. आता आपण चाललेलो पालीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथून जे किलोमीटर दाखवतं ते आहे 51 किलोमीटर. आणि जाण्यासाठी गुगल मॅप सांगते 1 तास, पण आपण 1.5 तास पकडून चालूया. आणि चला पुढे काय घडलं तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला तर आपण बोलता बोलता पालीच्या गणपतीचे इथं आलेलो आहोत. इथून लेफ्ट साईडलाच आपल्याला आता गणपतीचं मंदिर दिसायला सुरू होतं बघा. मला वाटते 3री वेळ असेल माझी इथे येण्याची. समोर असं मंदिर आहे आणि इथे कुठेतरी गाडी पार्क करूया, मग तुम्हाला भेट. चला हो ये आपण पालीच्या गणपतीच्या इथे आलेलो आहोत. पार्किंगच्या इथं तुम्हाला बघा तरी पे आणि पार्क आहे. इथून असं गेलं मंदिर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. आमच्या बाईक्स इथंच पार्क केलेल्या आहेत, हेल्मेटसुद्धा ठेवलेले आहेत. मला वाटते 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे. समोर तुम्हाला इथं दिसत असेल वर असं. इथून असं आतमध्ये जायचं आहे. आणि मला वाटतं 2 ते 3 वेळा मी आलेलो आहे आणि खरंच खूप बरं वाटतं. इथून असं गेलं तर मला मार्केट दिसेल, काय प्रसाद घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. आणि इथं राहण्याची पण सुविधा आहे. लास्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा माहिती काढली होती. आणि मार्केटमधून पुढे आल्यावर समोर असं मंदिर आहे. आणि इथे आल्यावरती तुमची काय सामानं असेल किंवा चपला असतील, अजूनही काय असेल तुम्ही इथं ठेवू शकता. इथून ठेवून मग तुम्ही बघा आम्ही आमचे शूज काढलेले आहेत आणि आता पुढे चाललेलो. आता रायडिंग जॅकेट काढलं तर एवढं बरं वाटतं ना काय सांगू. आणि पावसाचे पण चिन्ह दिसतात. आणि समोर बघा असेल तो किल्ला तुम्हाला दिसतो आहे, सुधागड आहे समोर बघा असेल. मला वाटतं गेल्या महिन्यात आमची एक ट्रेक तिकडे गेली होती. मला विचारण्यात आलं होतं, पण तर खूप असते पण वेळ भेटत नाही, काय ना काहीतरी असतं. आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि बोलता बोलता आपण मंदिराच्या मेन एंट्रन्सच्या इथं आलेलो समोर दिसतं असं मंदिरची बॅकसाईड आहे. A few moments later. फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलो. आणि असं एक मंदिर आहे, इथून असं एंटरच आहे. आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून शूट नाही केला. इथून समोरून तुम्हाला दिसत असेल. आणि पाऊससुद्धा सुरू झाला तुम्हाला दिसत असेल, इथं चेक करा.
छोटंसं तळ आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर कासव आहेत बघा. एक खाली गेलं बघा, एक इथे, तिकडे 2 आहेत. भरपूर असे कासव बघा. तिथं मोठा आहे, खूप सारे कासव आहेत इथे. आणि इथून असं बघा मंदिरचा एंट्रन्स, इथून तुम्हाला आतमध्ये जायला एंट्री आहे. आणि इथून बघितलं तर असं गाभारा इथून जाण्यासाठी. In the still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us.